प्रोत्साहन दिलं जातं तशी भगवंताची शब्द आहेत. अर्जुना, भीष्म आणि द्रोण माणसं आहेत, यांना घाबरतो तू? तू तुझं मागचं जीवन आठव. भगवंत आठवण करून देतात. जो लढलाय अर्जुन तो विसरला, भगवंत त्याला आठवण करून देतात. अर्जुना, तू, हे माणसं आहेत भीष्म आणि द्रोण, पण तू तुझा इतिहास आठव. अलौकिक पुरुषाबरोबर तुझं युद्ध झालेलं आहे. निवात कवचाचा ठाव फेडीला राक्षसांना तू मारलेला आहेस. अलौकिक आहेत ते. पवाडा तुआ केला गंधर्वासी, गंधर्वाला तू हरवलेले असेल. काय ज्ञानोबरांचं. आणि जाता जाता सांगून जातात, शंकराबरोबर तू युद्ध केलंस. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण आठवण करून देतात. याला मित्र म्हणतात, याला सखा म्हणतात, याला देव म्हणतात. नाही तर काही मित्र असतात, गेले ते दिवस, तुझा काळ संपला, विसरून जा. म्हणजे याला अवसान आलेलं असतं. याचे मित्र अवसान घातकी असतात. याचं सुद्धा महाभारतामध्ये सुंदर उदाहरण आहे. कर्णाच्या रथावर बसलेला शल्य, नाव ऐका, काय नाव आहे त्याचं? शल्य म्हणजे दुखापत, ऑपरेशन, शल्य चिकित्सा. कर्णाच्या रथावर शल्य आणि अर्जुनाच्या रथावर कृष्ण आहेत. तुम्ही तुमच्या जीवनाच्या रथावर कुणाला बसवलं ते बघा. कुणाचं ऐकता तुम्ही? बाण मारला की शल्य म्हणायचं. काय तुला कुणी महारथी केलंय? कसा काय तू वशिल्याने सेनापती झालास? युद्धामध्ये, राजकारणामध्ये वशिला चालतो हे पहिल्यापासूनच आहे. पण युद्धामध्ये हे शब्द कर्णासारख्याला, सूर्यपुत्राला ऐकावे लागते. सारथी चुकीचा आहे, संगत चुकीची. तेच सारथी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं प्रोत्साहन वाढवतात. अरे समजतं तुला तू कोण आहेस? एक एक आठवण करून देतात. आणि तू ह्या दोघांना ओळी पहा कशी आहेत. सिंहासी झोंबे कोल्हा, शब्दांचा प्रयोग पहा. सिंहासी झोंबे कोल्हा. ठीक आहे, सिंहापेक्षा कोल्हा बुद्धिमान आहे. भरपूर बुद्धिमान लोक शहरामध्ये असतात, पण ते कोण असतात? ज्ञानोबराय म्हणतात ते कोल्हे आहेत. आक्रमण करण्याची ताकद नाही त्यांची. सगळे बुद्धिमान बसून विश्लेषण करतील, योग्य का अयोग्य. पण यांना जर पाठवा सीमेवर युद्ध करायला, बायको बरोबर युद्ध करत नाही तर पाकिस्तान बरोबर काय करणार? शक्य. कोल्हा शब्द वापरलाय, ही ज्ञानेश्वरी आहे. भाव प्रकट करते, भाव निरूपण आहेत. अरे तू सिंह आहेस, नसेल बुद्धिमान. जन्मजात पुरुषार्थ आहे, जन्मजात आक्रमकता आहे. जन्मजात इतके महत्वाचे शब्द आहेत हे, अप्रतिम शब्द आहेत हे, याला तोड नाही. माणूस जन्मजात अपमान सहन न करणारा लागतो. तुकोबारांनी नाही अपमान सहन केला म्हणून डोंगरावर गेले. गाथा निर्मा. अपमान जो सहन करतो सामान्य माणूस आहे तो. अपमान झोंबला पाहिजे, त्याला पुरुष म्हणतात. काहीतरी होण्याची प्रेरणा त्यातून जन्माला येते. अपमानातून माणूस मोठा होतो, घडतो माणूस. अपमानाला जर तुम्ही सामान्यपणे घेतलं ना, संपलं आयुष्य. पराक्रम सिंहाच्या रक्तामध्ये, कोल्ह्यामध्ये नाही. फार छोटा दृष्टांत आहे, समजण्यासाठी सांगतो तुम्हाला. पंचतंत्र नावाच्या पुस्तकात आलं, फार चांगला दृष्टांत आहे. फिरायला चाललेला जो सिंह आहे, मुद्दे सुटून देऊ नका बरं का तुम्ही, मुद्दे लक्षात ठेवा. फिरायला चाललेला सिंह होता, गर्भवती झालेली कोल्ही नव्हती. ते सिंहाचा आवाज ऐकला आणि आपल्या मुलाला सोडून कोल्हीन पळून गेली. ते जन्माला आलेलं कोल्ह्याचं पिल्लू सिंहाने बघितलं, दया आली त्याला आणि ते घेऊन आलं. सिंहिणीला सांगितलं आपले 2 आहेत, नाही याला पण सांभाळ.
खानदान कुणाचं येते? सिंह होत नसतो. सांभाळलं. आता नवऱ्याची आज्ञा जुन्या काळातल्या, भावाची पोरं सांभाळत नाही आता लांबची, आणि पुन्हा अवघड आहे. तुम्हाला समजते हे, याचा मला आनंद आहे. तिन्ही 2 सिंहाचे पिल्ल आणि कोल्ह्याचं पिल्लू वयात आलं. पण कोल्ह्याला आपल्या जातीचा कधी संबंध आलाच नाही. सतत सिंहाच्या बरोबर राहिल्यामुळे कोल्ह पण स्वतःला सिंह समजू लागलं. याला म्हणतात मन. मुद्दा विसरू नका. मन. तुम्ही स्वतःला काय मानता? तुमची इच्छा. काही माना ना. राजा माना, भिकारी माना, विद्वान माना, तुम्ही माना ना. भगवानगडाचा जो वार्षिक सप्ताह असतो त्यात कीर्तन ठेवलं होतं. एक विनोदी कीर्तन ठेवलं होतं मी. तर माझ्या एका मित्राला फार राग आला. मित्राचा अधिकार भांडायचा असतो. मलाही भांडतात लोक कीर्तनकार. मला म्हणे कशाला त्याचं कीर्तन ठेवलं? पब्लिकची डिमांड आहे, लोकांची इच्छा आहे. मग त्याच्यापेक्षा मी चांगलं कीर्तन करतो. मला असं कोण म्हणतं? मी म्हणतो. हे तर प्रॉब्लेम आहे ना. पब्लिकने म्हणलं पाहिजे तू चांगलं कीर्तन करतो, तू म्हणून काय फायदा? तू काही म्हणशील. मूर्ख लोक शक्यतो स्वतःला विद्वान समजतात. हा भास पहिल्यापासून आहे. विद्वान आपल्या तोंडाने कधीही म्हणणार नाही. विद्वानाचा ठरलेला शब्द असतो, तो म्हणतोय ते असण्याची शक्यता आहे, मला तपासावं लागेल किंवा मला याच्यावर विचार करावा लागेल. मूर्ख बिनधास्त बोलतो हे असंच आहे, हे लक्षण आहे त्याचं. वयात आले 3 जण आणि गेले फिरायला. 3 जण हत्ती पाहिला. ते हत्ती पाहिल्याबरोबर हे जे खानदानी 2 सिंह होते यांचं रक्त गरम झालं. अर्जुन विसरू नका बरं का, सीताही विसरू नका. रक्त गरम झालं आणि ती हत्ती अवाढव्य प्राणी दोघांनी पाहिला त्याला मारण्यासाठी तयार झाले. तिसरं जे होतं ना तिथं जात उघडी पडली. त्याचं नाव कोल्हे. त्याने तो मोठा प्राणी पाहिला. 2 भावाला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. अरे काय करता, केवढा मोठा आहे, आकार बघा त्याचा. कोणाला सुचलं? कोल्ह्याला. मारायची हिंमत नाही, जातीतच नाही ना, ते गुणच नाही. ते गरम झालेले 2 जण होते. दोघांनी त्या हत्तीवर आक्रमण केलं आणि हे पळून आलं. यांनी कल्पना केली की त्यांनी हत्तीने आतापर्यंत त्यांना मारून टाकलं. घरी आलं. पुढचे शब्द नीट आहे का? कोल्हे आहे ना ते, बुद्धिमान आहे. घरी आलं, एकटंच आलं. सिंहिणीने विचारलं त्याला, काय झालं रे, एकटाच आलास? डोळ्यातून पाणी आलं. बुद्धिमान माणसं अभिनयाला फार हुशार असतात बरं का. त्याच्यावरच महाराष्ट्र आणि भारत भाळतो. एखादा माणूस रडला की समोरचा माणूस फसला. काय पवित्र अंतकरण आहे, काय आहे. कोल्ह्याच्या डोळ्यातून अश्रू आले. सिंहिणीने विचारलं, झालं काय ते तर सांग. काही नाही आई, तुझ्या वंशाचा दिवा मी एकटाच शिल्लक आहे. सिंहाच्या? रे कोल्ह. ते सिंहिणीने विचारलं, झालं काय ते सांग. काही नाही, माझे जे 2 भाऊ होते ते एक आवाढव्या जीव आला, त्याच्यावर तिने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मारून टाकलं. मी एकटाच जिवंत, पळून आल्यामुळं मी जिवंत राहिलो. इतकं गोड आहे वाक्य, असं भिडतं काळ झाला. ते सिंहिणीने त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवून सांगितलं, बाळ तुझा दोष नाही, तू भेकड आहे असं मला म्हणायचं नाही, तुला अक्कल नाही असं मला म्हणायचं नाही. शब्द इतके गोड आहेत ते. शोरोसी, आमचं दूध पिला असतो, आमची ज्ञानेश्वरी शिकला असतो. शूरोसी, कृतविद्योसी, कृतविद्य म्हणजे विद्वान आहेस. दर्शनीयोसी पुत्रक, दिसायला पण कोल्ह्याला म्हणते बरं, दिसायला पण तू देखणा आहेस. शूरोसी, कृतविद्योसी, दर्शनीयोसी पुत्रक, पुत्राप्रमाणे मी तुला प्रेम दिलेत. पण एक काम कर,
ते दोन परत यायच्या आत तू तुझ्या जातीमध्ये जाऊन मिसळ. कारण यस्मिन कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते. ज्या कुळात तू जन्माला आलेला आहेस त्या कुळातल्या लोकांकडून हत्ती मारला जात नाही. आणि हा भाऊ भेकड आहे असं त्यांना कळायच्या आत तू निघून जाणे ते तुला मारून टाकतील. आजपर्यंत आमच्यावर जगलास तू, पण तुझ्या रक्तात पराक्रम नाही. नाही लक्षात आलं? म्हणून महाराष्ट्रामध्ये संत रक्ताने जन्माला यावा लागतो, तर माणसाचा उद्धार होतो. दिसणारे संत कोल्ह्याप्रमाणे बुद्धिमान आहेत, वक्तृत्व कौशल्य आहेत, शब्दांची रचना आहेत, परंपरा सगळं आहे, पण यस्मिन कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते. अडचणीत तत्वज्ञान तयार होतं, जीवनाला समाधान देत नाही. ते सामान्य माणसाप्रमाणेच ते जगतात. जर संतांना सुद्धा पैशाची गरज पडली आणि संसारिकाला सुद्धा गरज आहे, तर दोघांमध्ये अंतर काय आहे? कुठलं अंतर आहे दोघांमध्ये? पैशानेच जर समाधानी मिळत असेल, समाधान होत असेल, काही अंतर नाही. ज्ञानेश्वरी शिकवते संसाराशिवाय आधाराशिवाय मन समाधानी असलं पाहिजे, ही ज्ञानेश्वरीची शिकवण आहे. आनंद हा सांसारिक विषयावर नाहीच, नाही तर पैसेवाल्याची आज पूजा झाली असती. मंदिर गरीब संतांचे नसते, पुस्तकं गरीब संतांचे वाचले नसते, लोकांनी श्रीमंताचा इतिहास वाचला असता आणि आज त्यांचे प्रवचने केले असते. नाहीये, तसं नाहीये. ते यस्मिन कुले तुम, त्याला खानदानी संत जन्माला यावा लागतो, होत नाही त्याच्याशिवाय. आणि ज्या वेळेस घाबरतो बुद्धिमान, कोल्हा घाबरतो, त्यावेळेस त्याला तत्वज्ञान येतं. ती घाबरलेली अवस्था ही मनाची अवस्था आहे आणि ती भगवंताला आवडत नाही. म्हणून अर्जुना सारख्याला, जवळच्या भक्ताला, ज्याच्यावर नितांत प्रेम आहे, ज्याला विश्वरूप दाखवलं जातं, त्या अर्जुनाला सुद्धा भगवंत म्हणतात क्लैब्य मास वगमप्पा. अर्जुना काय नपुसकता धारण करतोस? नाही तर तो तुझ्यासारख्याला शोभत नाही. हातामध्ये धनुष्य घे. काय ओव्या आहेत ज्ञानोबारांच्या, एक एक. ते प्रकरण फार मोठं आहे आणि मला ज्ञानोबारांचा फार मोठा अभिमान वाटतो. स्वतंत्र भारत नावाचं पाक्षिक भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं. त्यांची आई वारकरी होती बरं का, संस्कार होते त्यांच्यावर. पहिलं पाक्षिक बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. त्याचं मुखपृष्ठावर आहे ना, ज्ञानोबारांची ओवी टाकली. हा ज्ञानेश्वरीचा विजय आहे. त्याच्यावर ज्ञानोबारांची ओवी, हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नव्हे कारण, हे पहिलं मुखपृष्ठ आहे. काय ज्ञानेश्वरीची ताकद असेल कल्पना करा तुम्ही. संत आहे ना, सगळ्या धर्मासाठी, सगळ्या लोकांसाठी सारखे आहेत, कारण की ते संत व्यापक आहेत, त्यांच्यामध्ये भेदभाव नाही. धर्माबद्दल हक्क असतो एखाद्याच्या मनामध्ये, लोकांबद्दल असतो. संत विलक्षण आहेत, सगळ्यांना आवडतात संत. संतांच्या जवळ या, संत समजून घ्या, मग आवडेल. लांबून नाही आवडणार, होणार नाही असं लांबून जाणं. घाबरलेल्या अवस्थेत तर झटका दिला जोरात अर्जुनाला. अर्जुनाची भाषा बदलली. नपुंसकतेवर भगवंताने हृदयाचे ढिलेपण येत निकयासीन. अर्जुन चुकतंय, तुझं मन आहे खराब. भाषा बदलली. पहिलं तत्वज्ञान सांगत होता कृष्णाला, आता भाषा बदलली. भाषा बदलून सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. देवा मला सांग, भीष्म द्रोण माझे गुरु आहेत, यांची पूजा केली पाहिजे, मी मारू कसा यांना? सिद्धांत तोच आहे, सिद्धांत तोच आहे. युद्ध करायचं नाही, घाबरलेलं मन आहे. भाषा याने पटवलं जातं का त्याने पटवलं जातं, ही टेक्निक आहे. हे माणसाचं जीवन आहे. एकच सिद्धांत पुन्हा पुन्हा सांगा, लोकाला खरा वाटतो. हा राजकारणातला सिद्धांत आहे बरं का. एकच सिद्धांत पुन्हा पुन्हा सांगा, एकदा वाटणार नाही, दोनदा वाटणार नाही, पण पुन्हा पुन्हा सांगितलं ना, मन म्हणतं हसेल, खरं जाऊ दे, द्या सोडून.
आणि मग भाषा बदलून पुन्हा युद्ध करायचं नाही म्हणून सांगतो. देवा पूजा राहा वरी सूदन, पूजासाठी येते भीष्म आणि द्रोण. भगवंत म्हणतात तुझे गुरु आहे, तू त्यांच्याकडे राहिलेलेस, तुझे आजोबा आहेत, हे तुला अगोदर कळायला पाहिजे ना पूजेचे योग्य आहेत. समोरासमोर उभं राहिल्यानंतर हे तत्वज्ञान काय कामाचं आहे. आणि मानसिक उकल करत असताना एक शब्द अर्जुनाचा जो जातो तो मानवी जीवनातला सर्वात भाग्यवान शब्द आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव. अर्जुन आपलं स्वतःचं विश्लेषण करतो, जो विषय मी काल सांगितला. तुम्ही तुमचे मित्र व्हा, तुम्ही तुमचं विश्लेषण करा, तुम्ही तुम्हाला पहा. अर्जुन स्वतःबद्दल बोलतो. आता पहिल्यांदा कौरवाबद्दल बोलला, नंतर भीष्म द्रोणाबद्दल बोलला, आता तो स्वतःबद्दल बोलतो. हा तिसरा टप्पा आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव. भगवंता माझा स्वभाव दोष निर्माण झालेले. कार्पण्य दोष उपहत, उपहत म्हणजे मारला गेलाय माझा स्वभाव कार्पण्य दोषाने. विश्लेषण फार मोठं आहे, आपल्याला आवश्यकता नाही त्याची. पृच्छामि त्वाम धर्म संमूढ चेता. फार महत्वाचा शब्द आहे पृच्छामि, मी तुला विचारतो. आणि शब्दांचा प्रयोग हे लक्षात ठेवा. धर्म संमूढ चेता, धर्म न कळणारा मी, धर्माच्या बाबतीमध्ये मूर्ख असणारा मी मूर्ख आहे हे अर्जुन स्वीकारतो. मग गीता तयार होते. याला म्हणतात मनुष्य. चुकणं मनुष्याचा स्वभाव आहे. चुकण्याबद्दल टेन्शन घेऊ नका, चुकणारच. चुकतोय हे आपल्याला कळालं पाहिजे, त्याला बुद्धिमान माणूस म्हणतात. काही काही भाग्यवान आहे, चूकच कळत नाही, कळतच काय झालं हेच कळत नाही. चुकीचं बोलल्यानंतर ते पुन्हा विचारतात, काही चुकीचं बोललो का? नाही, चांगला बोललास. चुकलेलं कळत नाही. अर्जुनाच्या जीवनातला भाग्यवान दिवस आहेत मार्गशीर्ष एकादशी. जो भगवंता पुढे कबूल करतो धर्म संमूढ चेत, धर्माच्या बाबतीमध्ये मी मूर्ख आहे, मी अज्ञानी आहे, मला कळत नाही. पृच्छामि, मी तुला विचारतो, मला सांग. का सांगायचं हा एक प्रश्न आहे. का सांग, हा महत्वाचा प्रश्न आहे. का सांगायचं? मला 1-2 दिवसापूर्वी फोन आले होते, महाराज अशी अशी शंका आहे, याचा अर्थ सांगा. म्हणलं मला माहित नाही. तुम्हाला माहित नाही? म्हणलं नाही माहित, नाही कळलं. पुन्हा आश्चर्य, खरंच माहित नाही? म्हणलं नाही माहित. कमाल आहे, मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. म्हणलं चुकीचा अंदाज आहे. त्यांनी ठेवून दिला. माझ्या समोर एक विद्यार्थी बसला होता. का सांगितलं नाही? म्हणलं तो शिष्य थोडाच आहे. फोनवर विचारतो, ही शंका आहे. एक पद्धत आहे का त्याची? कोण आहे, काय आहे, काळा आहे, गोरा आहे, मूर्ख आहे, ज्ञानी आहे, स्वभाव माहिती नाही, कशा करता विचारतो? ते का सांगायचं? नाही, पण ते तुम्हाला मूर्ख समजेल, नाही तर कुठे शाळा समजून फायदा होतो. समजण्याचा प्रकार समजून घ्या, काय समजलं पाहिजे. तुम्ही काय समजता हा तुमचा विषय आहे. समजणं चुकीचं आहे, तुमचं मन आहे ते. धर्म अज्ञानी आहोत हे समजतच नाही. एकदा तर असा प्रसंग घडला, धोतर असल्यामुळं माझ्या बाबतीमध्ये फार ऍक्सिडेंट होतात. आता नाही होत वय झाल्यामुळे. 20, 22, 23, 24 वर्षाचा असताना ती जास्त पोरगा, पुन्हा धोतर घालतो, पुन्हा मुंबईमध्ये राहतो, असं अडचण निर्माण होते लोकांना. हा इकडं कसा आला? जसं काही यांचीच मुंबई आहे. कीर्तन करून येत होतो मी, त्यावेळेस नवीन नवीन एसॅड सुरू झालेले होते. मला एका वकिलाने, जो मराठवाड्यातला होता, त्यांनी मला बसवलं. तर मराठवाड्यामध्ये एक पद्धत आहे अशी, महाराज लोकांना बाबा म्हणण्याची. आता माझं वय नव्हतं त्या काळामध्ये बाबा म्हणून घ्यायचं, पण आता ते बाबा. मग मला त्या एका माणसाच्या शेजारी बसवलं, माझं सामान त्यांनी वर ठेवलं. शब्दाचे प्रयोग भाग कसे आहेत? बाबा आता व्यवस्थितचा. तो माझ्या शेजारी अमेरिकेतून आलेला मनुष्य होता, पुण्याचा अत्यंत विद्वान मनुष्य होता. त्याला वाटलं की हा धोत्रातला माणूस, याचं नाव बाबा असावं, सिद्धांत सोडू नका, तो समजतो.
तुम्ही काय समजावं याच्याशी जगाला काही देणं घेणं नाही, हा मुद्दा आहे. त्याने समजलं माझं नाव बाबा आहे, मी मुंबईत चुकलो, मला या माणसाने दया केली, बसून दिलं आणि सांगितलं आता व्यवस्थित जा, म्हणजे पुन्हा चुकू नका. त्याने समजलं, तो निघून गेला. ते दादर पासून जी एसटी सुरू झाली चेंबूर पर्यंत त्यांनी मला एवढा त्रास दिला, सारखा एकटक बघत होता तो. माणसाने माणसाकडे माणुसकीनं किती वेळ पाहावं, याला काही माणुसकी आहे का नाही? तुम्ही बघा, बघू नका असं नाही, पण त्याला की तुम्ही सभ्य आहात, सुशिक्षित आहात, सुसंस्कारित आहात, इथं कुठे गेले सगळा संस्कार? मला कंटाळा आला त्या माणसाचं, म्हणून तोंडावर उपरण टाकून झोपण्याच्या तयारीमध्ये म्हणून बाबा फार वाईट आहे बरं का, ही सुरुवात. मी म्हणलं काय झालं? तुमच्याकडे पाहून फार वाईट वाटतं, तुम्हाला गाडीत बसवावं लागतं. त्याचं मन, त्याची समज. म्हणलं हो बसवावं लागतं. चुकीचं आहे. मी अमेरिकेतून आलेलो आहे, माझी PhD झालेली आहे. तुमच्यासारख्याकडे पाहिल्यानंतर भारत किती मागासलाय असं वाटतं. आता माझा भारत मागास असण्याचा काय संबंध आहे? माझ्यामुळे भारत मागे गेला. मी म्हणलं नेमकं काय झालं? नाही काय आहे, तुम्हाला बोर्ड वाचता आला पाहिजे. मी त्यावेळेस ML होतो विद्यापीठात पुण्याला. तो मला सांगतो बोर्ड वाचता. बरं मी सांगतोय त्याला, नाही असं नाही म्हणजे तुम्ही लाजू नका हो. म्हणजे मी त्याला सांगत होतो की माझे MA वगैरे, पण ते ऐकायलाच तयार नाही. जे बडबड सुरू केली, अमेरिकेची प्रगती पहा, जपानची पहा, त्याची प्रगती चालू, आमची बस चालू, मी बोर होणं चालू. पनवेलच्या पुढे गेल्यानंतर सगळं ऐकून मला पर्यायच नव्हता ऐकल्याशिवाय. 2च सीट गाडी फुल झालेली, सीटही बदलता येत नाही. ऐकून बरं बोल. लोणावळ्याला आल्यानंतर त्याचं मन बदललं. मी उठायला लागलो, मला म्हणे उठू नका, बाबा बसा. म्हणलं का? मी आहे ना. त्याला वाटलं जर मी खाली उतरलो तर गाडी सापडणार नाही. मी उतरलो खाली, मला उतरू दिलं नाही, बसा म्हणले. म्हणजे ठीक आहे जाऊ, तू तर जातो ना, तेवढं डोक्याला आराम. सगळी प्रगती फिरून पाहिली. खालून जाऊन त्यांनी द्राक्षे, सफरचंद, चिकू सगळं आणलं. त्यांनी मला दिलं, त्यांनी नाही खाल्लं. याला बुद्धिमान माणूस म्हणतात. मी म्हणलं ते केळं, चिकू सगळं. नाही बाबा काही चिंता करू नका, तुमच्यासाठीच आणतात, खा तुम्ही. त्या दिवशी मी एक सिद्धांत नक्की केला, मूर्खाला सांगण्यापेक्षा ऐकलं तर फळं खायला मिळतात. एवढा सिद्धांत लक्षात ठेवा. मूर्खाला सांगण्यापेक्षा त्याचं ऐकून घ्या, त्याच्या मोबदल्यात फळं मिळतात. मी खात होतो, तो बोलत होता. आता मी त्याचे फळ मी खातो. मी त्याला सहज त्याच्या वर्मावर बोट ठेवलं. का हो म्हणलं, तुम्ही अमेरिकेतून भारतामध्ये आलात, लोणावळ्यापर्यंत अमेरिकेची स्तुती करणारा, इंग्लंडची स्तुती करणारा लोणावळ्यातून बदलतो. हवेचा परिणाम काय सांगू बाबा. वाईट वातावरण, पोरगा ऐकत नाही, बायको ऐकत नाही वगैरे वगैरे. त्या दिवशी लक्षात आलं माझ्या काही प्रकरण काय आहे, आणि इतकं बोलायला लागला. पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला बरं वाटलं. म्हणलं आता काय बरं वाटलं? म्हणलं काय झालं? अहो तुम्ही 1.5 तास माझं ऐकून घेतलं, घरात 5 मिनिटं बायको ऐकून घेत नाही. कुणाची काय समस्या आणि कुणाची काय समस्या. अहो म्हणलं तुम्ही शिकलेले आहात ना. म्हणजे तोच प्रॉब्लेम आहे, बायको पण शिकलेली. मानाचा स्वभाव. त्याने मला उतरवलं पुण्यामध्ये. आळंदीची गाडी त्यांनीच पाहिली, त्यांनी मला सीट धरून दिली, बाबा बसा. आणि कंडक्टरला सांगितलं गाडी आळंदीची, जाणार कुठे? आळंदीला. मग कंडक्टरला सांगायची काही गरज आहे का? त्याने कंडक्टर कीर्तन ऐकणार होता, तोही मराठवाड्याचा. मला म्हणले बाबा कधी आले? म्हणलं आत्ताच. तो विचारतो तुमची त्यांची ओळख आहे का? कंडक्टर म्हणलं हो.
म्हणजे सांभाळून न्या यांना. मुंबईपासून मी आणलेत, तुम्ही सांभाळून न्या. तो माझ्याकडे पाहून विचारतो काय प्रकार आहे. म्हटलं 2 मिनिटं ऐक, मी 2 तासापासून ऐकतोय. मानसिक समज, तुम्ही काय समजता आणि त्या समजण्यापासून तुमचा आनंद किती लांब आहे हे तुमच्या लक्षातच येत नाही. तुमचं मन ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की मला समजत नाही, त्या दिवशी गीता आणि ज्ञानेश्वरी तुमच्या जीवनात काम करायला सुरुवात करते.